मुंबईच्या सेना भवन बाहेर ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा आशयाची बॅनरबाजी पाहायला मिळते। कुठेतरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपला डिवचण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का, अशी सुद्धा चर्चा झडू लागली। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषाताई कायंदे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि एकमेकांवर आता आरोप प्रत्यारोपाची मालिका आणि त्यासोबतच चिखलफेक सुद्धा सुरू होते, डिवचण्याचा प्रयत्न होतोय, काय म्हणाल? याच्यातनं एक गोष्ट तर जनता नक्कीच बघेल की ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक। म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी ठाकरेंची चाकरी करायची असा होतो का? त्यांनी लोकांची चाकरी करणं अपेक्षित आहे की ठाकरेंची चाकरी करणं अपेक्षित आहे? म्हणजे हे खूपच आता चित्र स्पष्ट झालेलं आहे की तुम्हाला तुमचा महापौर का हवा असतो। तुम्हाला तुमच्या महापौर असणं म्हणजे पूर्ण मुंबई महानगरपालिकेची तिजोरी तुमच्या हातात असणं हेच त्याच्यातनं सिद्ध होतं आहे। त्यामुळे लोक वाचतील आणि तो निर्णय घेतील। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर यापूर्वी सुद्धा ते एकत्र येणार होते, मात्र राज ठाकरे महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले, पण देवेंद्र फडणवीस यांनी जाणं टाळलं, अशा चर्चा होत्या। कसं पाहता याकडे एकंदरीतच? बघा, आता चर्चा होत्या की त्यांनी टाळलं का टाळलं माहीत नाही। मुख्यमंत्र्यांना अनेक कार्यक्रम असतात दिवसभर आणि त्यांनी त्यांचा शेड्यूल फॉलो करत असतील। कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यावी, कुठल्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। राज्याच्या निवडणूक यादीमध्ये आता बरेचसे फेरबदल पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये जे नवीन मतदार आहेत ते 18 लाखाहून अधिक मतदार आहेत। 4 लाख जी नावं आहेत ती सुद्धा वगळण्यात आलेली आहे। कसं पाहता एकंदरीतच याकडे? बघा, निवडणूक आयोगावर आरोप होत होते की याद्या स्वच्छ करा, आणि जर का आता ते याद्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वच्छ करत असतील तर मला वाटतं चांगलं आहे। अनेक लोक स्थलांतरित होतात, नवीन मतदार तयार झालेले आहेत, त्यामुळे संख्या कमी जास्त होणं याच्यात मला असं वाटतं की काही आक्षेप घेण्यासारखं नाही आहे। पुणे जमीन घोटाळा जो समोर आलेला आहे त्यामध्ये अंजली दमनिया यांनी मागणी केली आहे की अजित पवार यांनी राजीनामा द्यावा। अजित पवार म्हणतात की अंजली दमनिया म्हणतात म्हणून मी राजीनामा देणार नाही। हे प्रकरण आणखी जास्त चिघळतंय, वाढतंय असं वाटतंय आणि दबाव वाढतोय सरकारवर कुठेतरी। आता हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे, कारण त्यांच्या टीममधले ते उपमुख्यमंत्री आहे आणि खरं म्हणजे अनेक गोष्टी काही अजून सिद्ध झालेल्या नाही आहेत। सिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये काय निष्कर्ष येतोय, खरंच कोण दोषी आहे आणि थेट त्याच्यामध्ये अजित पवार यांचा काही थेट हस्तक्षेप आहे का? मला वाटतं की हे अजून सगळं तपास सुरू आहे, त्यामुळे याच्यावर कोणी राजीनामा द्यावा का नाही याच्यावर आता बोलणं योग्य ठरणार नाही। एबी फॉर्म वाटले जात आहेत आणि त्यासोबतच जे उमेदवार आहेत नगरपंचायतीसाठी त्यांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या जात आहेत। कुर्डुवाडीमध्ये नेमकं चित्र काय असणार आहे, कारण बऱ्याच चर्चा सुरू आहे। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांची युती झालेली आहे, असं काही आहे का? एक गोष्ट तर आपण लक्षात घेतली पाहिजे की 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। त्यामुळे एबी फॉर्म वाटपाचं अनेक पक्षांकडनं सुरुवात झालेली आहे किंवा होत असेल आणि ती व्हायलाच पाहिजे। आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला कुर्डुवाडीबद्दल, याच्यावर कुठेही ऑफिशियल काही वक्तव्य कोणाकडून नाही आहे आणि अशा प्रकारे स्थानिक ठिकाणी कोण कोणासोबत जात आहे वगैरे, मला असं वाटत नाही की पक्षाच्या काही त्याच्यामध्ये दोन पक्षांची काही अगदी त्या कुर्डुवाडी पुरतीच काही युती होते, मला असं वाटत नाही। ह्या केवळ काही चर्चा आहेत। नक्कीच आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आणखी एक स्फोट झाल्याची नुकतीच माहिती मिळते आणि यापूर्वी सुद्धा स्फोट झाला, मोठा स्फोट होता, मृतांचा आकडा सुद्धा वाढतोय, जखमींचा आकडाही वाढतोय आणि दहशतवादी हल्ला आहे, जैश ए मोहम्मदचा हात आहे आणि सरकार आता अलर्ट मोडवर आहे। मुंबईमध्ये नेमकं काय उपाययोजना करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? बघा, 14 वर्षांनंतर अतिरेकी हल्ला झालेला आहे, ही अत्यंत दुःखद आणि गंभीर स्वरूपाची बाब आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्री आणि यांनी पूर्ण यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत आणि खूप ठिकाणी धरपकड सुरू आहे, अनेक ठिकाणी ATSची कारवाई होते, अनेक ठिकाणी आपण बघतो की मुंबईमध्येही काही कारवाया कुर्ल्या वगैरे अशा झालेल्या आहेत आणि याचा अर्थ सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार हे ॲक्शन मोडवर आहे आणि ते असलंच पाहिजे। अत्यंत गांभीर्याने केंद्र सरकारने हे सगळं घ्यायचं ठरवलं आहे आणि अशा प्रकारचे 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिरालाही काही धोका आहे अयोध्येतल्या, अशाही प्रकारचं चित्र होतं आहे आणि आता त्याच्यामधले अनेक आरोपी देखील पकडले गेले आहेत।
उच्च शिक्षित त्याच्यामध्ये सापडले आहेत, विशिष्ट समाजातली लोक. त्यामुळे हे केंद्र सरकारने अत्यंत गंभीररित्या घेतलं आहे आणि ज्या अर्थी सापडतायत लोक, याचा अर्थ सरकार ॲक्शन घेते आहे, म्हणूनच लोक सापडतायत. ताई, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबईत कुणाचा महापौर होईल? बघा, महायुतीचा महापौर येईल हे स्पष्ट आहे. 65 नगरसेवक 2017चे हे आमच्याकडे म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे यांचं त्यांनी नेतृत्व स्वीकारलं आहे आणि 2012चे पण आहेत. त्यामुळे जवळजवळ 125 नगरसेवक हे सिटिंग म्हणता येईल, आजी माजी, ते माननीय एकनाथजी शिंदे आमच्या शिवसेनेत आलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही जेवढ्या जागा आमच्या आहेत त्या आम्ही लढणार आहोत. परंतु एक स्पष्ट आहे की महापौर जो आहे तो महायुतीचा होणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपलं पाहिलं या ठिकाणी मनीषा कायंदे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. महापौर जो आहे तो महायुतीचा होईल. नेमकं आता जागा वाटपाचा काय फॉर्म्युला असणार आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.